चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाची वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दने शिव निवारे कैकाळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडियारी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या रामाच्या सेवका
शरणालो म्हणे तुका प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी भगवान कुबेरेश्वर महादेव यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा या निमित्ते चालत असलेला एक दिवसाचा कीर्तन महोत्सव सोहळा आज त्यातील ही कीर्तनाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा ही गुरुवर्य मारुतराव महाराजांची ही सेवा ही गुरुवर्य सोपान काका महाराज सत्कर यांची ही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हरिभक्त पारायण परम पूज्य परम आदरणीय गुरुवर्य श्रीकांत महाराज ठाकूरबुवा मालक यांच्या साक्षीने ही कीर्तनाची सेवा हनुमंतरायाच्या दरबारात भगवान शंकराच्या समोर विठाल सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण शांतीचे पुतळे शांतीचे सागर असणारी पैठण निवासी श्रीमंत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये भगवान शंकराचं तोंड भरून वर्णन करतात. वर्णन करणारे अधिकारी ज्याचं वर्णन करणारे ते चक्रवर्ती आहे. शांतीचे पुतळे मूर्तिमंत शांती असत नाथ महाराज माणसाच्या जीवनामध्ये शांतीला अति प्राधान्य माना. शांती खूप महत्वाची. व्यवहारामध्ये माणसं सहज म्हणतात गडबड करू नका, शांती घाला. व्यवहारात शांतीला नको. शांतीनं काम होतात ते तातडीनं होत नाही. शांती रुग्णालयात गेलं डॉक्टर म्हणतो शांती राहा, शांत राहा, दिमाग गरम करू शांतीला म्हणतो. परमार्थ क्षेत्रामध्ये शांतीला अतिमहत्व आहे. जीवनामध्ये तुमच्या खास सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, समाधान मिळवायचं असेल तर शांती शांती परत शांती परते नाही सुख, येर अवघेच दुःख म्हणवोनी शांती धरा उताराल पैल तिरा. शांती महत्वाची. शांती खडग घेऊ हाते ते काळा ते नागविते. शांती पाहिजे. नाथ महाराजाकडं
किती शांती. नाथ हे शांतीचे सागर आहे. नाथासारखी शांती कोणाकडे नाही. काही गावातल्या लोकांनी ठरवलेला राग आणायचा. नाथ महाराजांची शांती भ्रष्ट करायची. ठरवलं काय लोकांनी. काय करावं राग आणण्यासाठी बनले. चर्चा चालली चावडीवर. एक यवनाचा ग्रस्त रस्त्यानं जात होता. त्याला बोलून घेतलं इकडे. नाथ महाराजाला राग आणायचा म्हणजे आपल्याला शांती भ्रष्ट करायची. लय सोपं काम आहे की ना ते मी करतो. पैसे लागतात म्हणजे माणसं पैशाच्या जीवात कवा काय करतील ते सांगता येणार. जास्तीत जास्त आता महाराज लोकांना खूप दगी येते. महाराज निक्क व्हा नाही तर दगाय. विठाला लोक टिकून येत ना. अति प्रतिष्ठा कोणाला सण होत नाही. प्रतिष्ठा पैसा कोणाला सण होत. या जगात एखादे सत्पुरुष असतात की त्याला दुसऱ्याचं वर्चस्व सण होत. एखादे ज्याच्यावर सद्गुरूची भगवंताची परिपूर्ण कृपा झाली असा एखादाच असतो की त्याला दुसऱ्याचं वर्चस्व पाहिल्यास आनंद वाटते. विठाला या काळामध्ये दोन गोष्टी आपल्या जवळ अति करा. साधक वाग्न निकन भजन दोन गोष्टी. आता जागेवर कसा वेळ अभावी 10 ते 12 टाइम आहे. पाऊण तास वेळ आहे. विठ्ठल विठ्ठल कलियुगात पैसा देव झाला महाराज. कलियुगात पैसा देव. पैशाच्या जीवा माणसं कवा काय करते सांगता येईल. देवाला तितकं महत्व नाही पैशाला. हा देवाला कोणी कुसना. सब पैसे को भाई अपना साथ नहीं. कौन किसी के चोरू लड़के कौन किसी के सारे. जब पल्लों में पैसा है सब ए सब पैसे को भाई सर्व मान्यता आहे जगी. पैसा पाहिजे महाराज लोकांना. काय देता काय पाहिजे. 5,000. त्या काळात 5,000 म्हणजे 5 लाख असं घेतली फी. ठरली 5,000.
आधी राग आणायचा आणि मग तुम्ही पैसे घ्यायचे. काम करून दाखवा. पानाचा गठ्ठा घेतला, पेशीवर गेला. त्याला माहित होत सकाळी नाथ गंगेच्या स्नानाला जातो. स्नानावून येत असताना नाथ ब्राह्मण होते. ब्राह्मण सवळ्यामध्ये असावं आणि सवळ्यात एखाद्या ब्राह्मणाला स्पर्श करावं. फणफणच करतो, त्याच्या फणफण तेच करते. त्याला वाटतं ब्राह्मण आहे, हे सवळ्यात असलेला शिवला की लागेल, पण त्याला कळलं नाही नाथ महाराज कोण आहे. पानाचा इडा, 7 पानाचा इडा चावला. गंगेहून नाथ स्नानावून आले. खांद्यावर धोत्राचा पिळा, हातात तांब्या. येशीनं वर चढायले. वरून जी पिचकारी मारली महाराज येशीव, पचकार अंग भरून गेलं ना. असं पाहिलं ना आता महागारी कल्ले गंगाला स्नान केलं, निघाले. दुसरा इडा चावला, पुन्हा पचकन तो नाताना त्याच्याकडे पाहतला. पुन्हा गंगेला जायचं, स्नान करायचं, पुन्हा थुकायचं. दिवसभर थुकला नाताच्या अंगावर, दिवसभर तोंड भरपूर निघाल. पश्चाताप झाला. थोडं कोणाच्या अंगावर थुका गेला, माणसं किती जोरात बोलतात. समोरचं गाडीवाला थुकावून मागल्या गाडीवाल्याच्या अंगावर जावा, बाबा सकलीच नाही. गाडी त्याच्या पुढे उभी करते, का थुकला. माफी मागते, धुवून देतो बा म्हणते, तरी माफ करीत नाही. इतका राग असतो. पश्चाताप झाला. कोणीतरी ही अधिकारी व्यक्ती आहे, सत्पुरुष आहे, आपल्या नमुनाला सरसर खाली उतरला. तो येऊन नाथाच्या पुढे साष्टांग दंडवत घातला. नाथा क्षमा असावी. नाथ महाराज म्हणजे काय, काऊन क्षमा, काय केलंस तू गुन्हा, मी तुला क्षमा करू. तू गुन्हाच काय केला. तुझ्यामुळं मला दिवसभर गंगेचे स्नान घडले म्हणले. रोज एक गंगाला स्नान करीत होतो, आज गंगालाच केलं. गंगेच्या नामाचा उच्चार जरी केला, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा. एकदा गंगेच्या नावाचा उच्चार केला तर दोष मी तो दिवसभर झाला गंगेचे स्नान करतो. तुझ्यामुळे एवढे स्नान करते. किती महत्व आहे गंगेच. आता ज्याच्या गावाला गंगा त्याच्याकडे गेला सांग. हाताला धरून घरी नेलं, भागवतावरला प्रसाद दिला. प्रसाद देव थुंकला, पण प्रसाद देऊनी मुक्त केला, पण राग आला नाही. अशी मूर्तिमंत शांतीचे पुतळे नाचलाय महान अधिकारी. आज भगवान शंकराचं वर्णन करतात. भगवंताला पाहिल्यास वर्णन चाललं. भगवान शिव भोळा म्हणून गेले महाराज सहज बोगा. सेव भोळा, भोळा म्हणजे बंदच करे. का भोळे का हे लहान आहे का, मोठ्या माणसाला भोळ कसं म्हणा. कधी कधी काही माणसं मोठा जरी असेल तर बाजूला चर्चा एखादतात, काही चालत असत, काही बोलतात.
पण समोरासमोर एखाद्या वेळेस ते मागलच समोर येत आहे. दचकरी भोळा नाही, तो कसा आहे चक्रवर्ती, सगळ्या जगाचा मालक आहे, सगळ्या जगाची वृत्ती ती आहे. विठाल भोळा भगवान शंकरासारखा भोळा भगवानच आहे. खूपच भक्तासाठी पावतो एवढा भोळा आहे. भोळा का म्हणले, भक्तासाठी खूप देव भोळा आहे. विठाल कामनी भोळी आणि विठ्ठल कृपेची भक्तासाठी ते एवढा भोळा आहे. इतका धावतो, एवढा भक्तावर प्रसन्न होतो, एवढा संतुष्ट होतो, भक्त म्हणील तसं वागतो. भक्त म्हणील तसं एवढा भोळा. भगवान कधी कधी भोळेपणामध्ये एखाद्या भक्ताला वर द्यायचे, भोळेपणात वर देऊन बसायचे पण पुन्हा फसायचे. भस्मासुराला वर दिला, फसले, अंगावर डाव आला. शंकराची तर नोकरीला होता भस्मासूर. मृत्यू लोकातून भस्म आणायचा, चित्ता भस्म शंकराला द्यायचा. चित्ता भस्म बोलायला ऐकूया नाही. विठाला विठाला एके दिवशी माणूस कोणी मेलं नाही, भस्म आणून देत होता तो दैत्य. सूर म्हणजे दैत्य, म्हणून त्याचं नाव होतं भस्मासूर. माणूस कोणी मेलं नाही, रिकामच गेलं ठणठण. भगवान म्हणजे अरे आणला का भस्म, माणूसच कोणी मेलं नाही म्हणजे कुठून भस्म आणून. अरे तुझं झालं पण माझा नियम आहे म्हणजे भस्म लावल्याशिवाय मी अन्न खात नाही. ते म्हणणार भगवान तुम्ही अन्न खात नसतात, माझा बी असा नियम आहे, मला तुम्हाला भस्म आणून दिल्याशिवाय तू काय करीत नाही. अरे बाबा, भगवंत एवढे त्याच्या संतुष्ट झाले, एवढे प्रसन्न झाले, एवढी निष्ठा आहे का म्हणजे माझ्यावर तुझी. मग अबगड्या म्हणजे आता रोज माणूस मरायची वाटच बघत जाऊ नको, ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील त्याचा भस्म होईल म्हणजे ते मला आणून दे. मोठ्याचं सगळं सुटलं, दिलं ता वर देऊन टाकला. मृत्यू लोकात याचं कोणाच्या डोक्यावर हात ठेवायचा, भडर जाऊन खाक ते भस्म शंकराला निवडायचं. एके दिवशी नारदाकडे चक्कर गेली. नारद अचानक समोर आले, नारदाच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. नारायण नारायण. नारद म्हणाले हे काय करतोस, आज तुमचा भस्म शंकरला नेऊन द्यायचा. वा वा वा, नारायण नारायण, काय भाग्य असेल म्हणले आज आमचा भस्म शंकराला. काय आमचं पुण्य म्हणले, तुम्ही कैलासात असते. हो हो, बरीच वेळेस बघतो तुम्हाला, येता जाता तुम्ही दिसतात तिथं. ते भस्म आणायचं पण तुमच्याकडे बऱ्याच दिवसापासून दिसतंय. हो, पण मला एक कळलं म्हणले, काय एवढे वर्ष झालं तुम्ही कैलासात ड्युटीला आहे, तेव्हापासून तुमच्याकडे लोकांच्या हाडं सावडायचंच काम केलंय का. एवढी वर्ष नोकरी केलेला एखादा कैलासाचा मालक होता. नारद आपल्याला कोण मालक करायला तुम्हाला भाव वाटाले, कारण कोणा नको वाटते म्हणले मालकीपणा. आज लय सोपैकी म्हणले, काय ज्याला तू भस्म नेऊन देतोस ना, त्याच्या डोक्यावर हात ठेव, ते जळून खाक झालं, भस्म झाला की तो कैलासाचा मालक, पार्वतीचा पती. पटलं की नारद महाराज पटवून देण्यातले पटाय. म्हणून मी म्हणत असतो, कोणाचा दिमाग चलत नसेल त्यानं ब्राह्मणाकडे जाऊ, फिट सल्ला असते. ब्राह्मणाचा सल्ला, मारवाडी कोमट्याचा गल्ला, ते गल्ला राखून काम करतो आणि पाटलाचा हल्ला, हल्ला करून मोकळे. विठाला विठाला
गरकन महागारी कल्ल जमतंय का ना जमत अंगावर काढून टाकायचं बाकीचं का जळून कोणाचं आपण वाचलं बरं त्यातला डाव काढ महागारी निघालं महाराज थोडा तर विचार करा आपलं सगळं त्याच्यापासूनच भलं आहे आपला संसारच त्याच्यापासून उभा राहिला आणि त्याच्या डोक्यावर कसा हात ठेवा दुर्जनाची बुद्धी आपोआप चोखीतच निघालं महाराज त्याला तुंबड्यात म्हणू लागले भगवान म्हणजे मला कोण बोलाय एवढ्या हातात कोण द्याले शिवा कोण द्याले हातात वाकून ते घरच दिसाय आरबार म्हणले हे कस काय फिरलं आज का जास्त झाला काय काय भानगड शंकरानं आटपायचा प्रयत्न केला आटपणा शेवटी भगवान शंकरानं पळ घेतला आणि विष्णूचं स्मरण केलं भगवान जेव्हा बसले ते भगवान मध्ये काय दाडगत आली किंवा पाहताय गेलं ताट लुटून आले गंगेच्या किनारी सुंदर रूप धारण केलं उभे राहिले मोहिनीचं रूप धारण केलं शंकराचं भस्मासुराच्या मधात बरंच अंतर दोघांचं बुरका घेतलेला पहिलं बाय असा इतर बुरका घ्यायचा आता कोणी घेईना आता घेऊ नका तुम्ही राहू दे कातरशी नजर पाहिली सुंदर स्त्री दिसते कुणी पावलं टाकायला कुणी जायच ना इथंच रद्द झालं ते असं बघायला कोण बघायला असं बोलाव कसं काय लागत बोललं ओ बाई ओ बाई बाईनं भरत्यातून असं काय इथून कोणी माणूस गेला पाहिजे कोणता माणूस ते महाद्या कोणता महाद्या ते कैलासाचा मालक पार्वतीचा पती म्हणतोच ना हा हा ते आणि काय करायचं त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करायचे म्हणले त्याची पत्नी पार्वती मला हपकायची कैलासाचा मालक असेल आणि एवढी रूपाला सुंदर आहे का ती पार्वती आणि मी कमी आहे काय ते मला पार्वतीपेक्षा तुम्ही सुंदर दिसाल पण माझ्या तोंडानं कसं म्हणू आणि मी म्हणाले तुम्ही म्हणताल तर जमल की पण म्हणजे एक आठ आहे म्हणे काय माझ्यासारखं नृत्य काम ज्या पुरुषाला जमत त्याला मी बोलतो जमताय का बघतो बाबा अच्छा लगेच वेळ नको इथं वेळ कुठं होता ते पुढे उभा आहे का इथं वेळ द्यावून पुढे गेलं धरला ताल प्रभूना बारीक छंदात लागले डुलायला डुलत 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 खाली वाकले अंगठे धरले हे बी लागलं डुलायला अंगठे सोडले गुडघ्यावर हात ठेवले हे बी लागलं डुलायला तुला गुडघ्यावरले हात काढेन कमरो ठेवले हे नाही कमरो ठेवले बारीक मध्ये लागले नाचा हे बी लागले फदडत फदडत नाचा कुठं नाचलं होतं बांगडा कोणता डिस्को वरी हात केले अशा हात करीत 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 एक गुडगा खाली ठेवला एक गुडगा वर घेतला हे नाही तसाच केला अशा हात करीत हाताची मिठी मारली अशा हात करत 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 इकडं एवढं मग्न केलं त्याला की खूपच विसरून गेलं आपल्याला वर दिलेला आहे गक्कन हिनं डोक्यावर हात ठेवला त्याने डोक्यावर ठेवला भडडड जाऊन
तिच्या संगे भस्मासुर मेला, वाली मुक्त झाला रामबाणी. किती भगवान शंकर बोले, केवढी फजिती आहे. सगळ्यात भोळं गिराईक म्हणत भगवान शंकर. कोणला काय द्यावं हे विसरून जायचे. त्याच्या भावनेच्या पोटी एवढे भाविक व्हायचे भगवान, एवढे भावनिक व्हायचे की त्याच्यातले दुष्ट गुण सगळेच विसरायचे, त्याला देऊन टाकायचे. देताना म्हणे पात्रा पात्र, विचारच नव्हता. वैरी असो भक्त असो कोणी असो, पण विष्णूचं काम तसं नव्हतं. चतुरातू शिरो, लवकर देव तुम्हाला प्रसन्न करून द्यायचा असेल तर महादेव. मग महादेवाची भक्ती करेल लवकर प्रसन्न होत. किती बोळा, एवढा बोळा. रावणाला पत्नी दिली स्वतःची, घेऊन जाय म्हणजे मागितली, बायकोही दिली. एवढा बोळा असते. विठाला किती भोळा झाला तर 20 पिन का. आता काही तन तन करीत करता ते द्या सोडून. पेन्शन करणं भोळेपणात विसाचा कुंभ गेला. आता किती भोळे म्हणून त्याला भोळे म्हणले. पुष्कळ दृष्टांत सांगायचं. शिव भोळा आहे, पण दचकली म्हणल्याच्या नंतर चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाच्या रथाचं वर्णन करू लागले. वर्णन करीत असताना सहज म्हणून गेले, ध्वज स्तंभावरी वान्यरू. वान्यरू म्हणल्या पुन्हा दचकली. ते का वान्यरू काय, तो मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष शारंग धरू अर्जुनीशी. असं चक्रवर्ती आहे, भोळा नाही. भोळा असून चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती म्हणून त्याचे पाय माझे चित्ती. त्यांच्या चरणांच्या चित्तात का त्यांच्या नामाचा निस्ता उच्चार जरी केला, वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध का. भजन करणाऱ्याला विकार बाधा करत नाही. आणि विकार आपल्याला सळू लागले तर आपलं भजन पक्क नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, भजन पक्क करा. विकार होऊन जरी आपल्याकडे सळवायला आले तरी ते चलत नाही. विठाला भजन पक्क असा. आमच्या तुकोबाराचं भजन पक्क होतं. महाराजाला विकारानं कधीच सळवलं. काही काही विकार महाराजांवर येऊन आदळले, पण महाराजाला त्याचा बाधा झाला नाही. काम जंगलात एकांतात डोंगरात महाराज भजन करीत होते. गावातली लोक म्हणे लय साधू झाला. माणसं का कमी बोलत असतात. साधूला बोलतात आणि बाजूला बी जग आहे. खरंच महाराज हे का बघू म्हणले. गावातली वेश्या डोंगराव पाठवली. गेली बाई, महाराजाला धरली. महाराज तिच्या सहित उड्या मारायले. ब्रह्मानंदे लागले टाळीन कोंगे हाती सांभाळे. कोण धरले काय भान आहे, त्याचं तैला भान नाही. कोण आले हे कुठलं भान नाही. आसवायचा कोटी आठवचे नाही. देहीची विधेही भोगू दशा विधी अवस्था. महाराज वरती वाढले. पाहिलं तर बाई दिसली. महाराजांना हात जोडले.
तो माते न करी सायास. का माते? काय त्याची इच्छा असेल तिनं महाराजांना बोलली असं. महाराज म्हणले माते जा, आम्ही विष्णू भक्त, आम्ही विष्णुदास. म्हणणं सोपं आहे, आम्ही विष्णुदास म्हणणं सोपं आहे, पण होणं अवघड आहे. इतकं सोपं आहे का? आम्ही देवाचे दास. दास म्हणून घेणं सोपं आहे, पण दास होणं कठीण आहे. विठाला विठाला महाराजांना म्हणून आमच्या आम्ही विष्णुदास. जा जा, भरतार पाहिजे तर गावात लोक कमीत का तुला? तू का म्हणे तुझं पाहिजे भरतार, तरी काय न थोडी आहे, कमी लोक आहेत का? कामावर विजय मिळवला, विकारानं मजा केलाय. आपलं वैराग्य जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही. गेलं बोंबल पिठाला खूप बारायचं वैराग्य मजा नाही कामाची. म्हणून काम वैरी, म्हणून काम वैरी धानोरी झाला ते धानोरी. ते तर सरली वारी क्रोधाची, ते तर सरली वारी क्रोधाची. तिथं काम नाही, तिथं क्रोध येत नाही. कामच नाही ते क्रोध टिकायचा, ते कैचे त्याच्यापाशी काम नाही, तिथं क्रोध नाही. महाराजाला किती त्रास दिला लोकांना. महाराजाला राग आला. शेवटी लोकांना महाराजाची मिरवणूक गाढवा काढली. महाराज म्हणजे गाढवाचे घोडे, आम्ही करू दृष्टी पुढे. एवढा तर जात आपल्याला नाही की काय माणसं जर असं फुगतात, काय फुगून त्रास देतात, तेवढा नाही त्रास. भजन करीत बसले, पण क्रोधात आले नाही लोक. शिवाजी महाराजानं नजराना पाठवला तो गोबाऱ्यानं, नजराना सोन्याचा, पण तेवढा नजराना जिजाबाईनं वापस केला. गावात आले नजराना घेऊन लोक म्हणले महाराजाचं घर कुठे? हे टेकडीवर महाराजाचं घर आहे. गेले टेकडीवर. जिजाबाई स्वयंपाक करायला, आहे का कोणी घरी? महाराजांना सोन्याचा नजराना पाठवलाय. जिजाबाई भाकरी करत म्हणणाऱ्या, हा हा कोणी रिकामा नाही, आला तसा लागा वाटायला. कोण्या महाराजाच्या बायकोनं नजराना वापस केला असता. ते तो गोपाऱ्याचं वय हे तर याला करून घ्यायला विठाला. आम्ही विष्णुदास कैसे नाही कैसे विठाला. लोक मग एकही विकार तो गोपाऱ्यापेशी नव्हता महाराज. एकही का आले नाही? काय एवढा? कामनेच्या त्यागी भजनाचा लाभ. महाराजाचं भजन पक्क होतं ना, भजनाची शक्तीच आहे. निक्क भजन करीत असतात महाराज, त्याला मजा नाही त्या विकाराला जवळ नांदायला. महाराज म्हणजे एका जनार्दनी गाता हरीचे गुण, निमाली इंद्रिय विषयी विसरले का.
वाचे वदता शिवनाम दया नवागी क्रोध काम विठाला मोठ्या लोकांना विकारांना जास्त केला महाराज, पण हरिभक्ताला नामधारकाला विकार बाधा करीत नाहीत. ते विकार त्यांच्या पुढे हातात धरतात. तैसे इंद्रिय अपैते होती जयाचे म्हणितले करते तयाची प्रज्ञा जाणस्थिती पाहते. ते म्हणतील तसं वागतात ते आश्वासन विठाला विकार जास्त करून परमार्थिक लोकांना लई सळतात. हे ज्ञान नदीचे भुजंग विषय करेचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकली. मांजर जित्या उंदराला धरती का मेलेल्या जित्याला धरती तिला माहिती मेलेलं कुठं जाणार आपल्याकडे जित्याकडे. तसे हे विकार आज्ञानी लोकांना धरीत नाही. त्याला माहिती आज्ञानी आपलेच येते, पण ह्याचे मत कवा पडते त्याला धरायला जाते. विशेष नवे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबी कंठी नाना संकटी नासवी. पण भजन करीत असताना विकार बाधा करीत नाहीत. विकार निवृत्त होतात. सहज पुरुषार्थ हस्तगत होतो. विठाला चारी पुरुषार्थ हस्तगत होतात. धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे. चारी मोक्ष हस्तगत होतात. या ब्रह्मत्वासीचं पाठ सावीच्या ऐशी व्यवस्था या अशीचं नाव चौथा पुरुषार्थ. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, मुक्त अवस्था. चारही पुरुषार्थ हस्तगत होतात नामधारकाला. नुसतं भगवंताला जरी पाहिले शंकराला, शंकराचा महिमा लांबून जरी शंकराची पिंड पाहिली, साळंका पाहिली, तरी चारी पुरुषार्थ हस्तगत होतात. तुका म्हणे मोक्ष देखिल्या लोकी तरी आधी ऐसे, लोकी तरी आधी ऐसे, लोकी तरी आधी ऐसे. जे दुरुनीची कळसू दिसे, जे दुरुनीची कळसू दिसे, तरी भेटीची हातवची देवतेची भेटल्यासारखा. सहज मोक्ष प्राप्त होतो.
जगाला काळ खात असेल पण शंकराची भक्ती करणाऱ्याला काळ हाती धरत नाही. एका जनार्दन शिव निवारी कली काळाची. कलीचा आहे बाधा नाही आणि काळाचा आहे बाधा. म्हणून वाचे वदता शिवनाम तया नवाधी क्रोध काम ढोका महिमा सुरू झालाय असं नाही. हा शंकराचा पहिलाच महिमा. पण 2 वर्ष झालं रे शंकराचा महिमा सगळा आहे. पुरुषाला तर महादेवाचं दर्शनच नाही. असं पण या गावात माणसाला पाणी प्यायला नाही घरी. महादेवाच्या मंदिरात बोलच सगळं. मला घरी उपाशी ठेवायली पाहिजे तिथं जाऊन गेलो आली. खरा महादेव उपाशी ठेवू नको. ह्याला जीव घाल शंकराची भक्ती करा, पूजा करा, पण घरचा शंकर संतुष्ट ठेवा, मग ते संतुष्ट होते. चांगलं केलं. भगवान शंकराची स्थापना केली. सगळ्या लोकांना सिंगापूरला जाणं होईल सांगायला. कुबेर कुठं राहिलं गुजरात तिकडं जाणं होईल नर्मदेच्या कडेला सांगायला. औंढा जवळ आहे पण तिथे सतत आपण जातो सांगता येईल. परळी आहे आणि शंकराचं स्मरण रोज दर्शन घडत आहे. रोज भगवान शंकराचं दर्शन घ्यायला येत. देवाची प्राण प्रतिष्ठा झाली. आता दर सोमवारी शंकराची महापूजा आणि जे काय घडत त्या पूजा करणाऱ्यानं थोडं अन्न सत्र करावं. 1 वर्षभर विशेष देवा जागृत अवस्था प्राप्त होते. काय तुम्हाला किलोवर तांदूळ घडतील, 5 किलो तांदूळ घडतील असे बाळ गोपाळ सकाळी अभिषेक झाला. बाळ गोपाळ जेव घालायचे. शंकराची महापूजा सकाळी अभिषेक करायचा. दही दूध साखर मग ब्राह्मण जरी नाही मिळाला आपण महिमन म्हणायचं अभिषेक करायचा. महिमन येत नसत तर हरिपाठ म्हणायचा अभिषेक करायचा. मला वाटतं ब्राह्मण गावात आहे नाही देव पण आहेत का? जंगम आहे. जन्माला जमते अभिषेक करायचा. स्वामीच्या हाताने करायचं. काय घडल ते दक्षिणा द्यायचे. अभिषेक करून नंतर महाप्रसाद करायचा. एका वर्षामध्ये किती सोमवार येतात? 52 येतात, कधी 54 येतात. महादेवराव पहिला सोमवार महादेवाला देऊन टाका. आज कोण वार आहे? शुक्रवार, शनिवार, रविवार. परवा दिवशी सोमवारचा महाअभिषेक तुम्ही करा. दुसरा कोण करते? 4-5 देऊन टाकून मग आरती करू. दुसरा कोण घेते? लगेच नारायणराव. तिसरा झाला. चौथा नंबर 5 झाले. 6 पटपट हातर करा. 7, 8, 9 झाले. घेतलं तुमचं. 9 झाले. 10, 11, 12, 13. तुमच्या कोणत्या इच्छा असू द्या, संकट दोष, शंकराची पूजा केली की निघून जातात. मन लावून घंटाभर सकाळी महाराज देवाची पूजा करायची. काय व्यसन विकार असते तर देवाचं दर्शन घेऊन तिथं सोडून द्यायचं. इथून पुढे आता काय व्यसन करणार नाही म्हणायचं, सोडून द्यायचं. किती झाली? 13. आज कोणाकोणाची इच्छा असेल तसे सोमवार देऊन टाका. घोषणार हरी भागाती करीतो नाम तुझे उच्चारितो. जशी भगवान शंकरांना सेवा दिली तशी केली.
अशीच भगवंतानं सेवा करून घ्यावी. माझ्या हाती सेवा हीच देवा विनवणी. घेत असताना दुर्बुद्धी ते मना. कदा नपजू नारायणा उपजला भाव. तुमची कृपे सिद्धी जावो ज्ञानेश्वरी. हरिभाऊ म्हणजे कळसाची स्थापना आहे. शंकराचा कळस कळसाला झाला. मला यायला वेळ झाला, कळस बसून घेतला. समय असे सादर व्हावे. देव ठेवेल तसंच राजा हो का. ठेवलेली आनंदी तैसेची राहावी. चित्ती असू द्यावी समाधान. विठ्ठल